नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक महिन्यामध्ये तांबूलदान का करावं असं तुम्ही ऐकलं असेल. पण या अधिक महिन्यात महिलांनी केलं जाणारं नेमकं तांबूलदान काय आहे? विवाहित महिला अधिक महिनाभर तांबूलदान का करतात? यामागे अखंड सौभाग्य, पापमुक्ती आणि लक्ष्मी प्राप्तीचं गूढ दडलंय का? पद्म पुराणात याबद्दल काय सांगितलं याची आपण माहिती जाणून घेणार आहोत. खाण्याच्या पानाची तांबूलदानाचा संबंध कसा जोडला? चला, अधिक महिन्यातील तांबूलदानाची परंपरा, त्यामागचं धार्मिक महत्त्व, दानविधी आणि फलश्रुती सविस्तर जाणून घेऊया. बघा, अधिक महिना सुरू झाला की पूजा, व्रत, दानधर्म, वैकल्य, धार्मिक विधींना विशेष महत्त्व दिलं जातं. पण या महिन्यात महिलांनी केलं जाणारं तांबूलदान नेमकं काय आहे? तर अधिक महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अधिकाच्या महिन्यात तांबूलदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. सामान्यपणे तांबूलदानासाठी पान, सुपारी, कात, चुना आणि आडकिता घेतला जातो. आता काही महिला हे सर्व साहित्य सुंदर कपड्यात ठेवून ब्राह्मणाला दान देतात, तर काही जण आपल्या ऐपतीनुसार सोने, चांदी, तांबे किंवा पितळेचे दान करतात. श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार हे दान केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार सुपारीचे पान, त्याचा पुढचा भाग, चुना, कात किंवा त्याची डाळ, कात यांसारख्या गोष्टी रात्री खाणं शुभ मानलं जात नाही. असं केल्यानं पाप लागतं आणि आयुष्यात दारिद्र्य येतं अशी समजूत आहे. त्यामुळे हे दोष दूर व्हावेत आणि पापातून मुक्ती मिळावी म्हणून अधिक महिन्यात तांबूलदान करण्याची परंपरा आहे. दान करताना महिला भक्तिभावाने प्रार्थना करतात की, हे ब्राह्मणा श्रेष्ठा, की तुम्हाला मी तांबूलदान करत आहे. माझ्याकडून जाणून बुजून अज्ञानेपणे काही चुका झाल्या असतील, पापातून मला मुक्त कर. वेणी माधव माझ्यावर प्रसन्न व्हावेत आणि माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो. असं मानलं जातं की अधिक महिनाभर श्रद्धेने तांबूलदान केल्यास महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. यासोबतच अधिक महिन्यात अखंड दीप लावल्यास लक्ष्मीची कृपा होते असंही मानलं जातं. बघा, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात दीपदानालाही तेवढंच महत्त्व आहे. पण हे दीपदान कसं करायचं आणि नेमकं केव्हा करायचं याचा तर ऑलरेडी व्हिडिओ मी यूट्यूबवर माझ्या पाठवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकतात. आता ज्याप्रमाणे अधिक महिन्यात गंगास्नान, तीर्थयात्रा, व्रत, उपवास, वैकल्य, पूजा केल्यास त्याचं फळ अधिक पटीनं प्राप्त होतं, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात तांबूलदान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, पुण्यफळ अधिक पटीनं मिळतं अशी मान्यता आहे. त्यामुळे अधिक महिना हा केवळ अतिरिक्त महिना नसून भक्ती, दान आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. जसे पद्मपुराणात पुरुषोत्तम मास महात्म्य, मलमास महात्म्य या प्रकरणात अधिक मासाचं महत्त्व वाढलेलं आहे. अधिक मासात करायची व्रत, दानाची विधी, फलश्रुती ही वर्णन केलेली आहे. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आणि पुत्रपौत्रीचा लाभ होतो असं म्हटलं जातं. मात्र या अधिक महिन्यात महिलांनी तांबूलदान करावं. शिवाय अधिक महिन्यात केलं जाणारं तांबूलदान हे फक्त एक दान नसून त्यामध्ये धार्मिक श्रद्धा, आत्मशुद्धी आणि सौभाग्य प्राप्तीचा भाव दडलेला आहे. पद्मपुराणातील पुरुषोत्तम मास महिन्यानुसार अधिक महिन्यात केले जाणारे दान, पूजा आणि व्रत हे अनेक पटीने फळ देत असतं. त्याचप्रमाणे या काळात महिलांकडून श्रद्धेने तांबूलदान केले जाते. तांबूलदान करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीची गरज आहे. ज्या दिवशी आपण हे तांबूलदान करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, शक्य असल्यास लाल, पिवळे किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर देवघर स्वच्छ करून भगवान श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी किंवा माधवाची पूजा करावी. वेणी माधव वात लावून आपण दीपदान सुद्धा करू शकता. वेणी माधव वात लावून दीपदान कसे करावे किंवा कमळ वात लावून किंवा तुम्ही विष्णुप्रिय मंजूळ वात लावून कशी पूजा करावी हे सुद्धा मी फुले व्हावीत. पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री वैष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर तांबूलदानासाठी साहित्य तयार करावं. यात विड्याची पानं, सुपारी, कात, चुना, अडकिता, हळद, कुंकू, फुलं आणि दक्षिणा ठेवावी.
करावी. काही महिला हे सर्व सुंदर रंगीत कपड्यात बांधतात. शक्य असेल तर ते आपणही ताट सजवून ते संपूर्ण साहित्य रंगीत कपड्यात बांधावं. तर काही जण आपल्या श्रद्धेनुसार त्याच्यामध्ये तांब्याचे, पितळेचे किंवा चांदीचे किंवा सोन्याचे पान दानही करतात. शक्य असले तर तांबूलदान करावं. नसेल तर पत्नीने दोन्ही हाताने आदरपूर्वक ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला तांबूल अर्पण करावं. त्यावेळी प्रार्थना करावी की माझ्याकडून जाणून अज्ञानतेपणाने झालेल्या चुका, पाप आणि दोष दूर होवे व माझ्या कुटुंबावर भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहो. अशा प्रकारे तांबूलदान करून दान घेणाऱ्याचे आशीर्वाद घ्यावे. धार्मिक मान्यतेनुसार रात्री पान, सुपारी, चुना किंवा कात खाल्ल्यास दोष निर्माण होतो असं मानलं जातं. पूर्वीच्या काळात काही लोक देवळात, अंथरुणावर किंवा रस्त्यावर पान खात असतात. हे अशुभ मानले जाईल. त्यामुळे त्या दोषातून मुक्ती मिळावी म्हणून तांबूलदान करण्याची प्रथा सुरू झाली सांगितलं जातं. यामागे एक आध्यात्मिक भावनाही आहे. विड्याचं पान हे सुद्धा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सुपारी स्थैर्य आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तांबूलदान म्हणजे आपल्या अहंकार, द्वेष आणि नकारात्मकतेचा त्याग करून पुण्य आणि सकारात्मक स्वीकारण्याचा एक धार्मिक मार्ग मानला जातो. असं म्हटलं जातं की अधिक महिन्याभर श्रद्धेने तांबूलदान केल्यास महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. घरात सुख, समृद्धी नांदते आणि लक्ष्मीची कृपा ही कायम राहते. त्याचबरोबर आपण या महिन्यात दीपदान, गंगास्नान, व्रत, उपवास, व्रत, वैकल्य, तीर्थयात्रा केल्यासही त्याचं पुण्य अधिक पटीने मिळत असतं असं म्हटलं जातं. म्हणूनच अधिक महिना हा केवळ अधिकाचा महिना नसून, अतिरिक्त महिना नसून तर भक्ती, दान, आत्मशुद्धी आणि पुण्यसंचयाचा पवित्र काळ मानला जातो. तर ही होती अधिक महिन्यात महिलांनी केल्या जाणाऱ्या तांबूलदान परंपरेमागची धार्मिक आणि आध्यात्मिक माहिती. श्रद्धेने केला तांबूलदान तर स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं, नक्कीच प्राप्त होतं. अशा प्रकारे घरात सुख, समृद्धी, पापमुक्ती करून देतं. आणि पुराणामध्ये सांगितले की तुम्ही अधिक महिन्यात तांबूलदान करता का? तुमच्या घरात किंवा तुमच्या भागात ही परंपरा कशी पार पाडली जाते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.